नमस्कार मित्रांनो, मी निसर्गोपचार तज्ञ स्वागत तोडकर आपलं मराठी वैद्य चॅनल मध्ये स्वागत करतो। बऱ्याच लोकांना असं वाटतंय ना की आजार 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 लक्षणं कुणालाच माहित नाही। शुगरची लक्षणं सांगा बरं। शुगरची लक्षणं माहिती नाहीत तुम्हाला, बीपीची लक्षणं माहिती नाहीत आणि बीपीची औषधं मात्र तुम्ही आयुष्यभर खाता, शुगरची औषधं तुम्ही आयुष्यभर खाता। काय आहे बीपी शुगर? इतर प्राण्यांना पक्ष्यांना कुठे गेलेत सांगा बरं, का नाही? आणि आपल्यालाच बीपी शुगर का होते याचा विचार करा। मनुष्य प्राण्याला का होते? कचरा कोंडाळ्यावरचं खाऊन जगणारे प्राणी आहेत, पक्षी आहेत, उकिरड्यावरचं खाऊन प्राणी पक्षी जगणार आहेत, त्यांना आहे का बीपीचा त्रास, शुगरचा त्रास? मग तुम्हा आम्हाला काय आहे? थोडा केला का विचार कधी? मनुष्य प्राण्याला एवढ्या प्रकारचे आजार का? खरं सांगायचं तर आपण स्वतःचा व्यवसाय करून घेतलेला आहे। माफ करा, भाषा माझी कोल्हापूरची येते, पण स्वतःच आपण बाजार मांडल्यासारखी केलेली परिस्थिती सध्या आपल्या डोक्यात सदा नि कदा एकच आहे, मला काय झालं तर। आजार सगळे डोक्यात आहेत तुमच्या। लक्षणं आहेत का तुमच्याकडे सांगा बरं? लक्षणं माहिती आहेत? आजार जेवढे माहिती आहेत तेवढी लक्षणं माहिती आहेत का सांगा बरं? थायरॉइड 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 म्हणून माझ्या माता भगिनी ओरडतात, थायरॉइडची लक्षणं सांगा बरं। वजन वाढलं म्हणजे थायरॉइड म्हणतात, काय होतं? बऱ्याच महिलांचं थायरॉइड मध्ये वजन कमी झालंय म्हणून थायरॉइड झालाय म्हणतात। आता मुलींना 5वी 6वी 7वीच्या मुलींना थायरॉइडचं लक्षण आहे, थायरॉइड आहे म्हणतात। कुठे आहेत थायरॉइड सांगा बरं? हे आत्ता झालं। मला 30 वर्षापूर्वी दाखवा बरं, थायरॉइड होता का? 5000 वर्षापूर्वी ग्रंथातनी लिहून ठेवलंय आपल्या की आजार कोणते आहेत, काय आहेत, कसे आहेत, त्याची लक्षणं काय। तुम्ही आम्ही आता कशाचं संशोधन करतोय? काही माहित नाही। थोडंसं गांभीर्यानं आयुष्याकडे बघा आणि मग तुम्ही ठरवा की हे आजार 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 म्हणजे नेमके काय आहे आणि ते आपल्यालाच, मनुष्य प्राण्यालाच काय जास्त। कधी विचार केलाय का या गोष्टीवरती? कुणी नाही। जायचं, तपासणी करायचं, 250 शुगर निघाली, लक्षणं काय आहेत तुला? लक्षणं आहेत? नाही नाही, अहो ते तपासणी केल्यावर कळालं तरी बरं झालं मी तपासणी केली, चेक केलं म्हणून बरं झालं, नाही तर मेलोच असतो। अरे मरेपर्यंत तुला कळालंच नसतं शुगर आहे का नाही। अज्ञानात चूक आहे बिचाऱ्यांनो, आणि जास्त माहिती चूक आहे। आपल्याला माहिती आहे, पूर्वीच्या लोकांनी सांगितलंय खूप खोलात घुसलं तर गाळ जाताना लागतो, आम्ही गाळातच मरकटायला लागलोय, काय सांगायचं? हे विचार करा तुम्ही। हे बीपी शुगर हे ते डोक्यातनं काढायचं आजपासून, कारण मेंदू हा शरीराचा मालक आहे। मेंदूत जे विचार असतात त्या पद्धतीने शरीर काम करत असते। रस्त्यात जाताना खड्डा दिसला तर मेंदू सांगतोय तुम्हाला उडी मारून जा किंवा बाजूने जा, मोठा असेल तर बाजूने जा म्हणून कोण तुम्हाला आज्ञा देतंय? आणि त्या पद्धतीने शरीर जाते की नाही बाजूनं? तसं तुमच्या डोक्यात जर समजा आजारांचे विचार असतील, मला बीपीचा त्रास सुरू व्हायला नको बाबा, झाला तर काय करायचं? 100% होणार। मला कॅन्सर झाला तर काय करायचं? काय नाही, मरायचं। जेव्हा होईल तेव्हा मरायला लागू दे, खरंय दादा, तेव्हा मरायला लागू दे। पण जोपर्यंत होत नाही, जोपर्यंत लक्षण येत नाही, तोपर्यंत अजिबात भ्यायचं नाही। की कुठली तरी गाठ दिसली का नाही, माझ्याकडे येतात ना असल्याची मला वाटते माळा माळानं पळवावीत। आणि आता पुढं काय सांगू तुम्हाला, चरबीची गाठ आहे, एकाला हातावर आलंय परवा, चरबीची गाठ आहे म्हणजे 5 वर्ष झालं बघा, ही गाठ कशाची आहे मला कळणं झालंय, बहुतेक कॅन्सर आहे वाटतं। काय सांगायचं, 5 वर्षाची कॅन्सरची गाठ आहे, तू जगलास का अजून? कशालाही माता भगिनींना तर विनंती आहे की गर्भाशयात गाठी, स्तनांच्या मध्ये गाठी हार्मोन्समुळे होतात, हे कॅन्सर असू शकत नाही। बघा होतात, नाही असं नाही, पण त्याला खूप आहे। मला सांगा, 10,000 पगाराची जर नोकरी मिळवायची असेल, इंटरव्ह्यू कसा असतोय? साधा, हा काय बाबा काय येतंय, गाडी चालवायला येते का? ड्रायव्हरला 10,000 पगार असतो, आपण काय बघतोय? ट्रायल बघतोय, हा हाय व्यवस्थित चालतोय, ये उद्या बसतं, असंच असतंय का नाही? 50,000ची जर समजा नोकरी घ्यायची असेल तर, मिळवायची असेल तर शिक्षण घ्यायला लागते त्या पद्धतीचं, बरोबर आहे का नाही? त्याच्या अगोदर किती तयारी असते? किमान 3 वर्षाची तरी तयारी करायला लागते। ₹1,00,000 जर पगार असेल तर 4 जण बसलेले असतात इंटरव्ह्यू घ्यायला, आणि मग ₹1,00,000 पगाराची नोकरी मिळते। आजारांच्या बाबतीत सेम तसंच असतंय। साधे साधे आजार आहेत, सर्दी खोकला जाता जाता बरे होतात, बरोबर आहे का नाही? आता त्याच्यापेक्षा जर मोठा असेल आजार तर थोडीशी लक्षणं असतात त्याच्यासाठी, आणि कॅन्सर सारखा मोठा आजार व्हायचा, ₹1,00,000 पगाराची नोकरी येते, लक्षात घ्या। त्याला लय जडत्या खायला लागतात, मग कॅन्सर होतो।
तुम्ही काय तंबाखू खाता का हो? दारू पिता का? बोला की माता भगिनींना माझी कळकळीची, मी पाय धरतो सगळ्यांच्या, हजारात तुम्ही आहे, मी हजारो लोक महिलांच्या माझ्या माता भगिनींच्या मी पाया पडतो, पाय धरून पाया पडतो. मला सांगा तुम्ही काय दारू पिता? मला सांगा तंबाखू खाता? काय करता? मग तुम्हाला कॅन्सर होईल कसा? हार्मोन्समुळे काही ठिकाणी गाठी येतात, त्याला कॅन्सर म्हणून तुम्ही डोक्यात घेतला की 100% त्याच्यात कॅन्सर यायला लागतो. तुम्हाला ते डोक्यातच किडा सुटतोय डायरेक्ट. गाठ आहे, काय करायचं? मरतोय की काय? अहो मरा, खरंच सांगतो. ही शंका घेतल्यापेक्षा मेल्याला परवडते. सगळ्या घरादाराला त्रास होतो. तुम्ही आजारी असल्याचं जसं माहिती होईल तसं पहिलं मुलं तुमची घाईला येतात. नवरा काय खुशच होतोय की गेली तर बरं दुसरी आणायला. तुम्हाला वाटत असं त्याचं लय प्रेम आहे. गाडीवरनं जाताना असं कोपरकडे घातली तरी पुढं बघ म्हणून बायको सारखी म्हणते, तरी इकडे तिकडे बघत असते. दुकानाच्या बाहेर प्लॅस्टिकची बाई असते त्याच्याकडे बघते, ते तुमच्यावर काय प्रेम करणार आहे? आजपर्यंत माझ्या मित्रांना शपथ देऊन सांगतो, तुम्ही पण मान्य कराल, मी सगळ्या गोष्टी पटवून देतो. तुम्ही कुठल्या तरी कार्यक्रमाला निघालाय, तुमच्या नवऱ्याला माहिती असते का बरोबर तुम्ही चप्पल कुठल्या कलरचं घातलंय, तुम्ही साडी कुठल्या कलरची नेसलाय? वरनं दिसतंय म्हणून हा चला पोपटी कलरची नेसली म्हणते, पोपट घेऊन जायचं सोबत, दुसरं काय नसतं त्याचं. तुम्ही लिपस्टिक कुठली लावली, कानात काय घातलंय, बघतात का सगळं न्याळून मिरकून कधी बघितलंय बायकोला? सांगा बरं नवऱ्यानं. सुरुवातीलाच 6 महिन्यानंतर बघायचं बंद होतं. 2-4 वर्ष झालं तर आहे का नाही मागं ते बी बघत नाही. स्पीड ब्रेकरवरनं पडली तर बरं होईल म्हणते, तो फुटावा असल्याचं असं म्हणून जाते 5 वर्षांनी पुढे. तुमच्याकडे काय निरकून बघतो? शपथ देऊन सांगायचं, बघता का निरकून? कोण बघता? हात वर करायचं. हात वर करणं लय सोपं आहे, लक्षात येईल. हा, मैत्रीण असू दे, कानात काय तिनं कुठं काय काय घातले सगळं ह्याला माहिती असं सगळं बघतं. पांढरी आहेत का डाय करून आली, सगळं माहिती असतं. किती नंबरचा डाय लावती, चप्पल किती नंबरचा आहे, ड्रेसचा त्याचा नंबर, सगळं माहिती आहे. आता मी बाकीचं बोलूच नाही, सगळे नंबर माहिती तुम्हाला, त्याच्या फोन नंबर सकट. तर चला, हे असं असते. म्हणून तुम्हाला सांगतो, आयुष्यात कधीही कुठल्याही गोष्टीत हार मानायची नाही. तुम्ही स्वतः जर हारलात, तुम्ही स्वतः जर म्हणलात नाही मला कॅन्सर आहे, 100% तुम्हाला झाला म्हणून समजा. मित्रांना माझ्या पाया पडून सांगतो, ते व्यसन करणारी लोक अजिबात घाबरू नका. म्हणजे व्यसन करू नका, नाही भिवू नका म्हणलं म्हणणार घ्या काढा बाटली, बरं झालं. आईला सांगेल टॉक 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 वाजून म्हणलं इथंच त्याच्या समोरच चालू करा. व्यसन करू नका फक्त, बाकीचं काही नाही. व्यसन करणारा नवरा कुठल्याही बायकोला आवडत नाही. तुझा दारूचा वास मारणार, भास 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 भास, काय ते करणार आहे सांगा? आलं बघा म्हणणार, गाला गिळायला आला, चहा विचारतच नाही तुम्हाला, कारण तिला माहिती आहे दारू पिल्यावर चहा पित नाही. अजून जर सांगायचं म्हटलं तर आपल्याला बघा, बऱ्याच लोकांना काळे केस हवे असतात. काळे केस कायमस्वरूपी हवे असतात. डाय बी करायला नको किंवा काय नको. आता मी सांगितलं डाय करू नका किंवा ते पहाडी पोपट करू नका, तर त्याच्यासाठी साधा सोपा इलाज आहे. कडुलिंबाच्या पानांचं तेल तयार करायचं, म्हणजे परत एरंडेल तेल आणि खोबरेल तेल हे समप्रमाणात घ्यायचं आणि त्याच्यात जेवढं तेच आहे तेवढी कडुलिंबाची पानं घालायची. हे कडक उकळवायचं. साधारण असं ऑरेंज कलरचं तेल तयार होतं. हे तेल वस्त्रगाळ करून घ्यायचं आणि साधारण 8 दिवस ते झाकून ठेवायचं. 8 दिवस, आणि 8 दिवस झाकून ठेवल्यानंतर 8 दिवसानंतर ते वापरायला चालू करायचं. आठवड्यातून फक्त एकदाच लावायचं, एकदाच आठवड्यातून. याच्यातून तुम्हाला बीपी शुगर सुद्धा कंट्रोलमध्ये राहते, कारण झोप खूप शांत लागते याच्यातून. आठवड्यातून सुट्टी असते त्याच्या आदल्या रात्री लावायचं. समजा तुम्हाला रविवारी सुट्टी आहे तर हे तुम्ही शनिवारी रात्री लावायचं तेल. खूप छान अशी झोप लागते, म्हणजे अर्धा तास सुद्धा तुम्ही जागू शकत नाही, इतकी छान झोप लागते. आणि सकाळी उठल्यानंतर सगळं फ्रेश होतं. ते केस धुवून टाकायचे. आठवड्यातून एकदा करा. हळूहळू तुम्हाला त्याचा नॅचरल कलर यायला लागेल.